हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक्सरसाइज 1.1 मधला लास्ट जो पार्ट आहे क्वेश्चन नंबर 24 तो बघणार आहोत. त्याच्यामध्ये 5 क्वेश्चन्स आहेत टोटल. पैकी पहिला एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढायचे. दिलेली जी इक्वॅलिटी आहे कॉम्प्लेक्स नंबरची ती आपण कंपेअरिंग और इक्वेटिंग रियल आणि इमॅजिनरी पार्ट्स ऑन बोथ साइड्स आपल्याला इथं एक्स आणि वाय हे अननोन्स आपल्याला इथं काढायचे. तर फर्स्ट एक्झाम्पल जो आहे x plus 2y plus 2x minus 3y plus 4i is equal to 5. तर याच्यामध्ये बघा हा जो प्लस 4i आहे तो आर एच असता जाईल मायनस 4i होईल. सो x plus 2y plus 2x minus 3y is equal to 5 minus 4i. Now equating real and imaginary parts on both sides. Equating real and imaginary parts. Imaginary parts. काय बघा x plus 2y is equal to 5. हा आहे रियल पार्ट आपण इक्वेट केले LHS आणि RHS. कॉल्स इक्वेशन 1. 2x minus 3y is equal to minus 4. जर सेकंड इक्वेशन इमॅजिनरी पार्ट इक्वेट केले तर दोन्ही सॉल्व करायचे. इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय केला आणि दोन्ही सबट्रॅक्ट केले की आपल्याला x कॅन्सल होऊन y ची व्हॅल्यू मिळेल. मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 2 and subtract 1 and 2. So 2x plus 2 into 2 4y is equal to 5 to 2 10. 2x minus 3y is equal to minus 4. सबट्रॅक्ट केला प्रत्येक पोझिशनमध्ये बदलायचे. 2x minus 2x 0. 4 plus 3 7y is equal to 10 plus 4 14. So y is equal to किती मिळेल 2. आता ही y ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये किंवा 2 मध्ये रिप्लेस करायची. इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस करूया तर आपल्याला x मिळेल. पुट y is equal to 2 in equation 1. We get x plus 2 into 2 is equal to 5. So x plus 4 is equal to 5. X is equal to 5 minus 4. So x is equal to 1. Hence we get the answer, that is x is equal to 1 and y is equal to 2. तर झाला क्वेश्चन नंबर 1. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघू. Second example, x plus 1 upon 1 plus I plus y minus 1 upon 1 minus I is equal to I. तर इथे बघा डिनॉमिनेटर आपल्याला कॉमन डिनॉमिनेटर करायचं आहे. त्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून चेन समान करायचं. काय मिळेल x plus 1 into 1 minus I plus y minus 1 into 1 plus I whole divided by 1 plus I into 1 minus I is equal to I. आता इथं x ने मल्टिप्लाय करूया. सिम्प्लिफिकेशन काय मिळेल बघा x minus xi plus 1 minus I plus y plus yi minus 1 minus I upon 1 square minus I square is equal to I. 1 कॅन्सल होईल आणि रियल पार्ट एकत्र करूया, इमॅजिनरी पार्ट एकत्र करूया. x plus y इज अ रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट I कॉमन घ्यायचा आणि इमॅजिनरी पार्ट घ्यायचा. मायनस x प्लस y मायनस I मायनस 2i. सो मायनस 2 इंटू I अपॉन 1 plus 1 since I square is minus 1. So minus of 1 is plus 1 is equal to 2. So x plus y plus minus x plus y minus 2i is equal to इथे काय मिळेल हा I हा 2 इकडे गेला की 2i. आता इथं RHS आणि LHS मध्ये आपण रियल आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट करू शकतो. इथे रियल पार्ट नाही आहे तो काय घ्यायचा 0 घ्यायचा.
इमॅजिनरी पार्ट 2 आहे. तर वी आर इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स. Equating real and imaginary parts, we get x plus y is equal to 0. Also equation 1. Minus x plus y minus 2 is equal to 2. So minus x plus y is equal to 2 plus 2, 4. This is our equation 2. Now add together, adding equation 1 and 2. Adding equation 1 and 2. We get x plus y is equal to 0, minus x plus y is equal to 4. Add multiply 2y is equal to 4. So y is equal to 2. This is our required answer. Y is equal to 2. आता y ची व्हॅल्यू मिळाली, x ची व्हॅल्यू काढायची. इक्वेशन मध्ये y is equal to 2 रिप्लेस करा. Put y is equal to 2 in equation 1. 1 मध्ये रिप्लेस केला तर काय आहे? x plus 2 is equal to 0. So x is equal to minus 2. This is our required answer. So x is equal to minus 2 and y is equal to 2 are the required values. हा झाला सेकंड क्वेश्चन. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल समोर आहे बोर्डवरती बघा. थर्ड एक्झाम्पल आहे x plus iy अपॉन 2 plus 3i plus 2 plus I upon 2 minus 3i is equal to 9 by 13 1 plus I. तर या एक्झाम्पल मध्ये बघा पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन चे समान करून घ्यावे. काय मिळेल? सो x plus iy into 2 minus 3i plus 2 plus I into 2 plus 3i divided by 2 plus 3i into 2 minus 3i. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून छेद समान करून घेतलाय. डिनॉमिनेटर 2 plus 3i 2 minus 3i is equal to 9 by 13 1 plus I. इथे x ने मल्टिप्लाय केलं की काय? 2x minus 3xi plus 2yi minus 3y I square. तर मल्टिप्लिकेशन करून घेतलं. आता हे दोन ब्रॅकेट मल्टिप्लाय करून घेऊया. 4 plus 6i plus 2i plus 3i square whole divided by काय? a plus b a minus b a square minus b square. इथे काय? 2 square minus 3i square is equal to 9 by 13 into 1 plus I. आता इथे बघा रियल पार्ट एकत्र करायचे, इमॅजिनरी पार्ट एकत्र करायचे. त्यावर आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 रिप्लेस करायची. आय स्क्वेअर इज -1. तर काय मिळेल? 2x minus 3xi plus 2yi minus of minus 3y since I square is -1 plus 4 6 plus 2 8i minus 3i square ची व्हॅल्यू -1 रिप्लेस केली. डिनॉमिनेटर 4 I square is -1 so plus 3 square is 9 is equal to 9 by 13 into 1 plus I. आता आपण I नसलेला पार्ट एकत्र करून घ्यायचे. तर 4 आणि 3 so 2x plus 3y plus 4 minus 3 plus 1 plus आता I कॉमन घ्यायचा आणि इमॅजिनरी पार्ट एकत्र करायचे. I कॉमन निघाला तर काय? -3x plus 2y plus 8 into I upon 9 plus 4 किती येतो? 13 is equal to 9 by 13 into 1 plus I. काय कॅन्सल होतो? डिनॉमिनेटर 13 एलिप्स आणि एलिप्सचा सेम आहे तो कॅन्सल होतो. आता काय मिळेल बघा. इथे आपण हा 9 डिस्ट्रीब्यूट करून घेतला तर 9 plus 9i. इथे काय आहे? 2x plus 3y plus 1 plus minus 3x plus 2y
Equating the real and imaginary parts, we get 2x plus 3y plus 1 is equal to 9. So 2x plus 3y is equal to किती येतो 9 minus 1 that is 8. Call this as equation 1. त्याचप्रमाणे इथं काय येईल बघा minus 3x plus 2y plus 8 is equal to 9. So minus 3x plus 2y is equal to 9 minus 8 किती येतो 1. Call this as equation 1. आता इक्वेशन 1 आणि 2 सॉल्व करायचे जेणेकरून आपल्याला x आणि y या व्हॅल्यूज मिळून जातात. तर इथं इक्वेशन 1 ला आपण 3 ने मल्टिप्लाय करूयात, इक्वेशन 2 ला 2 ने मल्टिप्लाय करूयात आणि दोन्ही इक्वेशन ॲड करूयात म्हणजे आपल्याला x कॅन्सल होऊन y ची व्हॅल्यू मिळेल. सो multiply equation 1 by 3 and equation 2 by 2 and add 1 and 2. 1 ला 3 ने मल्टिप्लाय करतो आपण 3 into 2 6x plus 9 is equal to 24. इक्वेशन 2 ला 2 ने मल्टिप्लाय करायचे minus 6x plus 4y is equal to इथं आपण 2 ने मल्टिप्लाय करा इक्वल टू ॲड करतोय हा 0 आहे 9 plus 4 किती येतो 13y is equal to 24 plus 2 26. So y is equal to 2. y ची व्हॅल्यू 2 मिळाली. y ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस करूयात x ची व्हॅल्यू मध्ये. पुट y is equal to 2 in equation 1. We get 2x plus 3 into 2 is equal to 8. So 2x is equal to 8. 3 into 2 is 6. So 8 minus 6, which is equal to 2. So x is equal to किती मिळेल 1. 2x is equal to 2 आला, x is equal to 1 and y is equal to 2 are the required values. क्वेश्चन नंबर 3. आता आपण फोर्थ एक्झाम्पल मध्ये बघा x plus y ची व्हॅल्यू काढायची. टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x plus y. इथं आपण अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये x आणि y ची व्हॅल्यूज काढल्यात. पण पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला x plus y ही व्हॅल्यू काढायची. फोर्थ एग्जाम्पल काय दिलं आहे if x in bracket 1 plus 3i plus y into 2 minus I is equal to minus 5 minus I cube minus 5 plus I cube is equal to 0. Find x plus y असते. Find out x plus y. इथे x and y ची व्हॅल्यूज काढायची आणि x plus y ची व्हॅल्यू फायनली द्यायची. तर इथं हा जो I क्यूब आहे आणि मायनस 5 आहे तो आपण RHS ला लावलायचे. काय मिळेल x in bracket 1 plus 3i plus y in bracket 2 minus I. इथं आपण x आणि y डिस्ट्रीब्यूट करून सुद्धा लिहू शकतो. काय बघ x plus 3xi plus 2y minus yi. इथं आपण एकत्र लिहिलं तरी चालेल मायनस y. I क्यूब किती आले I क्यूब इज इक्वल टू किती मायनस I. ठीक आहे I क्यूब इज मायनस I. आपल्याला माहिती आहे मायनस I इज इक्वल टू 0. तर आपण आता रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स एकत्र करूया. हे आहेत रिअल पार्ट्स ते आपण एकत्र करूयात. x प्लस 2y मायनस 5. इमॅजिनरी पार्ट्स हे पार्ट आपण एकत्र करायचे. I कॉमन घ्यायचे. 3x minus y minus 1 into I is equal to 0. आता आपण रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वेट करायचे. इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स. रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वेट केलं तर काय आहे x plus 2y minus 5 is equal to 0. So x plus 2y is equal to 5. It is our equation 1. पुढे काय मिळेल 3x minus y
minus 1 is equal to 0. So 3x minus y is equal to 1. आता आपण हे दोन इक्वेशन सॉल्व करायचे आहेत 1 आणि 2. याच्यामध्ये इक्वेशन 2 ला आपण 2 ने मल्टिप्लाय केला आणि दोन्ही ॲड केले इक्वेशन 1 आणि 2 तर y कॅन्सल होईल आणि आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. सो पुट or multiply equation 2 by 2 and add 1 and 2. So we get x plus 2y is equal to 5 and इथं 2 ने मल्टिप्लाय करतोय 6x minus 2y is equal to 2. Add करूया 6 plus 1 7x plus 0 is equal to 7. So 7x is equal to 7. X is equal to किती मिळेल 1. Put x is equal to 1 in equation 1. Equation 1 मध्ये रिप्लेस करूया. X is equal to 1 in equation 1. We get 1 plus 2y is equal to 5. So 2y is equal to 5 minus 1. So 2y is equal to 4. Y is equal to किती मिळेल 2. Thus the required values are x is equal to 1 and y is equal to 2. पण आपल्याला x y ची व्हॅल्यू तुम्ही विचारलेत का? नाही, आपल्याला विचारलं x plus y. So x plus y is equal to x is 1 plus y is 2 is equal to 3. x plus y is equal to किती मिळाला 3. This is your required answer x plus y. Okay? आता आपण लास्ट एक्झाम्पल बघूया. लास्ट एक्झाम्पल 5th एक्झाम्पल आहे. Fifth one, if x plus 2i plus 15 I raised to 6y is equal to 7x plus I cube. 7x plus I cube in bracket y plus 4. Y plus 4. We have to find again x plus y. X plus y ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट करायची. तर बघा तो I raised to 6 आहे. I raised to 6 कसा आला? I square चा क्यूब म्हणजे -1 चा क्यूब किती येतो? -1. I क्यूब किती आहे? I क्यूब I square into I प्लस I square ची व्हॅल्यू -1 आणि I मायनस I. मग काय बघा, सो x plus 2i plus इथं I raised to 6 is -1 so minus 15y is equal to 7x minus I in bracket y plus 4. आता आपण इथले रियल पार्ट्स एकत्र करूया. x minus 15y plus 2i is equal to 7x minus I into y plus 4. आता आपण रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट करू शकतो बोथ साइडचे. So equating the real and imaginary parts, real and imaginary parts, we get x minus 15y is equal to 7x. पण x एकत्र करू शकतो. काय मिळेल? 7x हा x ॲडजस्ट केला -x plus 15y is equal to 0. 7x minus x that is 6x plus 15y is equal to 0. आपला फर्स्ट इक्वेशन आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन 1. आता इमॅजिनरी पार्ट इक्वेट करूया. and y plus 4 is equal to काय मिळेल 2. so y is equal to 2 minus 4. y is equal to किती मिळेल? काय बघा निगेटिव्ह y plus 4 आहे. minus of y plus 4 is equal to 2. So y is equal to or y plus 4 is equal to y plus 4 is equal to minus 2. y is equal to किती मिळेल? -2 minus 4 is -6. y is equal to -6 तर रिप्लेस करूया. क्वेश्चन 1 मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. पुट
y is equal to -6 in equation 1. Equation 1 मध्ये रिप्लेस करूया. So 6x plus 15 into -6 is equal to 0. 6x minus 15 into 6, 90. Minus 90 is equal to 0. 6x is equal to 90. So x is equal to 15. Okay. Y is equal to -6 मिळाला आणि x is equal to 15 मिळाला. So x plus y is equal to 15 minus 6. So x plus y is equal to किती मिळेल? 9. This is our required value. अशा पद्धतीने एक्सरसाइज 1.1 आपण इथे कंप्लीट केलाय. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुढचा पार्ट घेऊ. थँक्यू.